Okay, so I suppose you have already taken time and submit the feedback, so we can now move towards the further topic of the discussion, and that is the application of Schrodinger wave equation. Applications of wave equation. And those are mainly three topics. First is a particle in a rigid box, particle, second is particle in non-rigid box, and something called tunneling effect. So these are not usual application, just like say non-destructive testing चे applications whatever XYZ की to improve the production वगैरे वगैरे तशा टाईपचे these are not applications. These are something its extension you can call it as, and because this whole quantum mechanics is a quite mathematical and conceptual topic, it is a little difficult to even understand. So for now just let us talk about infinite potential well. Infinite potential well. So याचा अर्थ काय होतो बेसिकली ॲप्लिकेशन ऑफ वेव इक्वेशन चा अर्थ या बाबतीमध्ये असा होतो की फॉर सम ऑफ द केसेस श्रॉडिंगर इक्वेशन वेव इक्वेशन जर तुम्ही वापरलं तर त्यातून काय अर्थ निघतो, ॲप्लिकेशन इन दिस सेन्स. ठीक आहे. सो आपण वी विल सी द further discussion, but before that just let me give you a very quick idea what do I mean by infinite potential well. So well म्हणजे विहीर. सो या केसमध्ये आपण असं एक इमॅजिन करतो आहे की देर इज अ बॅरियर. सो फर्स्ट ऑफ ऑल हे आपण 1D बघतोय फक्त, ठीक आहे, 1 डायमेन्शनल बघतोय, तर त्यामुळे फक्त एक्स डिरेक्शनमध्ये आपण सिच्युएशन बघतोय. एक्स डिरेक्शनमध्ये सो हा एक्स ॲक्सिस आहे, या पॉईंटला एक्स इज इक्वल टू 0 अँड दिस इज एक्स इज इक्वल टू कॉल समथिंग से एल. सो ही एल एवढ्या लांबीची आपण वेल कन्सिडर करतो. सो विहीर जी असते, सो विहीरचा अर्थ काय की त्याच्यामध्ये जर एखादी गोष्ट टाकली तर ती पुन्हा जमिनीपर्यंत येण्यासाठी इट हॅज टू गेन दिस मच पोटेन्शियल एनर्जी. सो अनलेस इट गेन्स सम पोटेन्शियल एनर्जी इट कॅनॉट कम आउट ऑफ दिस वेल. सो इट इज सिमिलर ॲनॉलॉगस फॉर नाव. आणि सो रिगार्डिंग दिस डिस्कशन याच्यामध्ये ऑब्वियसली मग सो इट्स लाईक दोन भिंती आहेत, दीज आर 2 walls and that those wall comprises the well. So there are 3 regions. So region 1, region 2, region 3. This is what it is all about. ठीक है. So I guess we can immediately dive into the discussion that will make you understand better. Okay. So let me so you can start writing. So because that is going to be a, it's like a creating a stage for the discussion. So आत्ता मी जे तुम्हाला सांगतोय की एक वेल आहे. ओके, मी डायरेक्टली डायग्राम काढतो सी. सो एनीवे वी विल नीड दॅट. सो दिस इज अ वेल इन बिटवीन x इक्वल टू 0 टू x इक्वल टू L. या वेलमध्ये सो दीज आर 3 रिजन्स 1, 2 अँड 3. या वेलमध्ये जर पार्टिकल असेल की इट इज फ्री, इट हॅज 0, इट हॅज नो, सो इट इज फ्री टू मूव अराउंड because it is free, it can just roam around anywhere. ठीक आहे. आणि त्या पार्टिकलला इफ इट
needs to come in say region 3 or region 1, it needs to have infinite energy. याचाच अर्थ ही जी वॉल आहे ही इन्फायनाइटली हाईटची आहे. ही फक्त आपण दाखवलेली नाही आहे, आता दाखवू शकत नाही, पण इट्स नॉट लाईक अ फायनाईट वेल. ही जी वॉल आहे दिस वॉल इज इन्फायनाइटली हाय. सो याचा अर्थ असा की पार्टिकल टू कम टू दिस रिजन इट नीड्स टू हॅव इन्फायनाइट एनर्जी. दिस इज वॉट द प्रायमरी ग्राउंड. सो हे जे काय मी तुम्हाला सांगितलं आता हे तुम्ही लिहून घ्या. राईट इट डाऊन. कन्सिडर अ पार्टिकल कन्फाइंड म्हणजे काय, अडकलेला. कन्फाइंड टू अ रिजिड बॉक्स restricted to traveling along x axis between x equal to 0 and x equal to L as per the diagram. Right? Okay. The box has infinitely hard walls. So it's like a barrier. हे जे barrier आहे हे infinitely hard आहे, जे आम्ही walls म्हणतोय. आणि यू कॅन कॉल इट अ बॉक्स ऑर अ वेल, डझंट मॅटर. सो बॉक्स और वेल हैज़ इन्फाइनाइट हार्ड वॉल्स and a particle does not lose energy when it collides to the wall. So एक कुठला तरी पार्टिकल आहे या विहिरीत अडकलेला, इवन इफ इट बाउन्सेस ऑन दिस, असं नाही की पार्टिकल विल लूज एनी एनर्जी, असं नाही होणार आहे. ठीक आहे, फाईन. ओके, नेक्स्ट पॉइंट. द पोटेंशियल एनर्जी व्ही, पोटेंशियल एनर्जी व्ही potential energy V of the particle is infinite on both sides, is infinite on both sides, while constant inside the box, while constant inside the box. हे मी मुद्दामून वेगळ्या रंगात लिहितो, it will be better for you. So यामध्ये तर काही प्रॉब्लेम नसावा तुम्हाला. इकडे इन्फायनाईट आहे, इकडे पण इन्फायनाईट आहे, आणि आपण म्हणतोय इथे काहीतरी व्हॅल्यूची पोटेन्शियल एनर्जी आहे, सम फायनाईट व्हॅल्यू. फायनाईट ऑल्सो यू कॅन टेक इट 0 बिकॉज एनीवे दिस इज इन्फायनाईट. जर काहीतरी 10 युनिटची जरी मी व्हॅल्यू ठेवली तर एनीवे इट इज इन्फायनाईट, सो इट डज नॉट मॅटर. यू नीड टू हॅव सम व्हॅल्यू. So easier, to make it easier, we will consider potential energy as 0. ठीक है, in the box. Fine. Next point, particle cannot have infinite energy. Because particle cannot have infinite energy, so it cannot exist outside the box. It cannot exist outside the box. So particle cannot have infinite energy. त्यामुळे तो जो आहे तो कायमच या बॉक्समध्ये असणार आहे. That is the argument. And hence particle wave function psi. आता इथे आपण जे आतापर्यंत बोललेलो आहे ती गोष्ट चालू होते आहे. So basically what does wave function give you? It's like a it has the information about the particle and its energy वगैरे. सो हे तुम्ही वाक्य पहिले लिहून घ्या. पार्टिकल वेव फंक्शन psi is 0. Particle wave function psi is 0 for x less than or equal to 0 and x greater than or equal to L. So particle wave function psi is 0 for this region and this region. ठीक है. ओके, in the region, so इथे ते 0 आहे,
इकडे आणि इकडे, कारण पोटेन्शियल एनर्जी इनफायनाईट आहे. फाईन, त्यात आपण आत्ता नको पडायला, कारण आत्ता आपण मेनली या बॉलच्या आतमधलं मेन बघतो आहे. मुद्दा हा आहे की इन द रिजन इनसाइड द बॉल म्हणजे काय, 0x की जो 0पेक्षा मोठा आहे आणि Lपेक्षा लहान आहे, हा जो काय x आहे या रिजनमधला, त्याच्यासाठी आपण श्रॉडिंजर वेव्ह टाईम इंडिपेंडंट वेव्ह इक्वेशन वापरणार आणि त्यातून आपल्याला काय इन्फॉर्मेशन काढता येते आहे, काय व्हॉट कॅन वी कन्क्लूड आउट ऑफ इट, हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो यू कॅन इवन राईट दिस सेंटेन्स, लेट अस यूज श्रॉडिंजर टाइम इंडिपेंडंट वेव्ह इक्वेशन फॉर किंवा इन द रिजन दिस. ठीक आहे, हे सेंटेन्स तुम्ही आत्ता लिहिलं आहे. ओके फाईन, आपण एकदम व्यवस्थित आरामात ह्या गोष्टी सगळ्या बघतो आहे. इफ यू अंडरस्टँड दीज थिंग्स क्लिअर इनफ, यू डोंट हॅव टू स्ट्रगल विथ इट. तुम्ही जर घाईघाईने काहीतरी केलं तर यू विल बी ऑलवेज स्ट्रगलिंग विथ इट. सो आपण म्हणून एकदम व्यवस्थित आरामात बघतो आहे. आपल्याला अजूनही एक लेक्चर लागणार आहे उद्याचं, पण दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. बाकी आय सपोज की प्रोबॅबली इतर सर्व सिलेबस तुमचे संपले पण असतील. ओके, व्हॉट इज श्रॉडिंजर इक्वेशन, वेव्ह इक्वेशन. सो फर्स्ट टॉपिक तुम्ही लिहा आहे तुमचं. वी नो श्रॉडिंजर टाइम इंडिपेंडंट वेव्ह इक्वेशन, that is del square psi plus 8 pi square m by h square e minus v into psi equal to 0. ठीक आहे, दिस इज द स्टार्टिंग पॉईंट. ह्याच्यामध्ये डेल स्क्वेअर आहे. आत्ता आपण हे सगळं एकाच डायरेक्शनमधलं बघत आहोत, एक्स डिरेक्शनमधलं फक्त बघत आहोत. आणि बिकॉज इट इज ओनली इन द एक्स डिरेक्शन, वी डू नॉट नीड फुल डेल. वी डोंट नीड फुल डेल बिकॉज डेल इज फॉर 3D. सो हे तुम्ही जस्ट लिहा, बिकॉज मोशन इज अलॉंग ओनली एक्स ॲक्सिस, सो डेल स्क्वेअर साय be replaced by del square psi be replaced by gamma psi by gamma x square. ठीक आहे, ही या पहिल्या टर्मची गोष्ट झाली. ही जी सेकंड टर्म आहे याच्यात v हा 0 आहे. ऑल्सो v इक्वल टू 0 हे तुम्हाला ऑलरेडी आहे तुमच्याकडे. सो म्हणून असं लिहितो इकडे छोटंसं, डेल स्क्वेअर साय कॅन बी रिप्लेस्ड विथ टॅबा 2 साय बाय टॅबा एक्स स्क्वेअर. ठीक आहे, अँड ऑल्सो दिस. ओके, सो ऑब्वियसली जर ही गोष्ट आहे तुमच्याकडे, सो यू कॅन रिप्लेस इट बाय युअर सेल्फ. सो इफ यू रिप्लेस दॅट, व्हॉट यू गेट, डॅबा, सो हेन्स डॅबा 2 साय बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस हात बाकी गोष्ट तशीच, फक्त पहिली टर्म येणार आहे 8 पाय स्क्वेअर एम बाय एच स्क्वेअर आणि व्ही गेला त्यामुळे फक्त इंटू ई इक्वल टू आणि साय, ऑफकोर्स साय पण आहे, साय इक्वल टू 0. ठीक आहे, फाईन. साय सोडून जे काय उरतं आहे त्याला मी मे बी ब्रॅकेट करतो टू मेक यू अंडरस्टँड बेटर. कन्सिडर दिस ब्रॅकेट ॲज से काहीतरी त्याला नाव द्या के. सो हे मुद्दा म्हणून असं लिहितो इक्वल टू के. कन्सिडर 8 पाय स्क्वेअर consider 8 pi square m by h square equal to k. ठीक आहे, हे जर झालं तर सिम्पली you replace that with k. So you will get hence
द्यावा 2 psi बाय द्यावा x स्क्वेअर प्लस k स्क्वेअर psi इक्वल टू 0. यात काही प्रॉब्लेम नसावा तुम्हाला. ह्याच्या आधी तुम्ही ओके, सो दॅट शुड बी फेअरली गुड. नाव okay, I can get rid of this Vihir. I can even get rid of this whole thing. क्यों राहू द्या, ठीक आहे. So you have this step now. You have this step. आणि याच्यामध्ये so call this equation, give some name with black only, say star. आणि हे जे काय k साठी आपण डिनोट केलेलं आहे त्याला काहीतरी पुन्हा नाव द्या मुद्दामून. ब्ल्यू मध्ये मी करतो, पिंक मध्ये. सो इक्वेशन डॉट. ठीक आहे, दिस इज इक्वेशन स्टार. फाइन. Next point, equation star, this equation is a total differential equation with imaginary roots. So mathematics जर तुम्ही बघितलं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचं, तर अशा टाईपच्या डिफरन्शियल इक्वेशनचा रूट म्हणजे सोल्युशन हे इमॅजिनरी रूट्स असतात. आणि ते काय असतात, कोणत्या फॉर्ममध्ये असतात हे आपण आत्ता या टॉपिकसाठी डिरेक्टली घेणार आहोत. ठीक आहे. सो विथ इमॅजिनरी रूट्स अँड रूट्स आर गिवन डिरेक्टली कोणत्या फॉर्ममध्ये असतील ते हे ऑलरेडी आपण वापरणार आहोत. ॲज गिवन ए ई रेस टू आय के एक्स प्लस बी इंटू ई रेस टू मायनस आय के एक्स. सो अशा टाईपच्या इक्वेशनचे रूट या फॉर्ममध्ये असतं. हे आपण डायरेक्टली टेकन आहे आत्ताच्या याच्यामध्ये. तो पार्ट या सिलेबसमध्ये आपण आत्ता नाही की हेच का बरं आणि याच्या त्या जास्त डिटेल. आय एम शुअर की हे तुमचं मॅथमॅटिक्समध्ये ऑलरेडी झालेलं असेल. जर नसेल तर ते होईल फर्स्ट किंवा सेकंड इयरला. दिस इज इम्पॉर्टंट टॉपिक बिकॉज इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, हे तुमच्याकडे रूट्स आहेत. आपल्याकडे आता ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. वी नो टू वॉट बाउंड्री व्हॉट आर द कंडिशन. सो ही एक पहिली बाउंड्री आहे, ही दुसरी बाउंड्री आहे. पहिली बाउंड्री काय आहे की x इक्वल टू 0 आणि x इक्वल टू L या दोन बाउंड्रीज आहेत. तर ही जी काय इन्फॉर्मेशन आहे याला म्हणतात बाउंड्री कंडिशन्स. सो जर तुम्ही बाउंड्री कंडिशन अप्लाय केली म्हणजे या रूटमध्ये बाउंड्रीच्या कंडिशन्स जर तुम्ही टाकल्या तर तुम्हाला सोल्युशन काय मिळेल हे याला म्हणतात अप्लाइंग बाउंड्री कंडिशन. नाव बाय अप्लाइंग बाउंड्री कंडिशन्स. सो साय ऑफ 0 दोन गोष्टी आहेत ना, एक तर x इक्वल टू 0 आणि x इक्वल टू L. सो या सोल्युशनमध्ये मी x जर 0 टाकला तर मला काय मिळेल आणि x जर पुढची कंडिशन पुढची बाउंड्री काय L, x जर मी L टाकला तर मला इकडे काय मिळेल हे शोधून काढण्याला म्हणतात अप्लाइंग बाउंड्री कंडिशन्स. सो पहिली बाउंड्री कंडिशन काय आहे साय ऑफ 0 आणि जर मी साय ऑफ 0 जर याच्यामध्ये टाकलं तर आय विल सिम्पली गेट 0. राईट हँड साईड विल बी नथिंग बट 0. ओके. आणि नेक्स्ट बाउंड्री कंडिशन साय ऑफ L विल बी अगेन ऑल्सो 0.
ठीक आहे. सो दिस इक्वल टू 0, दिस इक्वल टू 0 या बाउंड्री कंडिशन आहेत आणि या आता आपण वापरू. ठीक आहे. सो लेट अस सी व्हॉट वी गेट. सो पहिली बाउंड्री कंडिशन आणि दुसरी मी म्हटलं तर याच्याच खाली लिहीन. सो द फर्स्ट बाउंड्री कंडिशन यू विल गेट साय ऑफ 0 मध्ये मी मे बी हे वेगळ्या रंगामध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला जास्त पहिलीच बघू आपण पहिले फक्त. सो फर्स्ट बाउंड्री कंडिशन साय ऑफ 0 साठी विच इज इक्वल टू 0 वी आर ऑलरेडी सेइंग. सो साय ऑफ 0 इक्वल टू याच्यामध्ये मी एक्स जिथे जिथे आहे तिथे 0 टाकतो. ई रेस टू 0 ई रेस टू -0 त्यामुळे 1. सो इफेक्टिवली मला मिळणार आहे ए प्लस बी. बरोबर आहे का? राईट. सो अँड दॅट इज 0. ही बाउंड्री कंडिशन आपण इथे वापरतो आणि त्यामुळे वी विल गेट ए इक्वल टू -b. हे मी थोडंसं कमी लिहिलं तर बरं पडेल जरा मला. ओके. ए प्लस बी विच इज इक्वल टू 0 आणि हेन्स दिस. सो ही पहिला हे मला मिळाला आणि सेकंड बाउंड्री कंडिशन परत होती जी मला सांगते साय ऑफ एल इक्वल टू ऑल्सो 0 कारण बाउंड्री व्ही हा जो व्ही आहे हा 0 आहे. सो सेकंड केसमध्ये सुद्धा साय ऑफ एल इक्वल टू आत्ता सो याच्यामध्ये एक्सच्या जागी मला एल टाकायचं आहे. राईट. एक्सच्या जागी मला एल टाकायचं आहे. सो साय ऑफ एल इक्वल टू ए ई रेस टू आय के एल प्लस बी इंटू ई रेस टू -आय के एल. राईट. सो दिस इज वॉट वी हॅव. नाव ही ऑलरेडी व्हॅल्यू माझ्याकडे आहे. हे मी प्रोबॅबली दुसऱ्या रंगातलं ह्याला पाहिजे होतं पण ठीक आहे. सो ही जी व्हॅल्यू आहे ही जर मी इकडे वापरली युजिंग व्हॅल्यू ऑफ ए तर मला काय मिळणार आहे. एच्या जागी मी बी टाकू शकतो आहे. राईट. एच्या जागी मी बी जर टाकला तर सिम्पली इथे म्हणजे ए ई रेस टू दिस प्लस अगेन ए ई रेस टू मायनस दिस असं मला मिळणार आहे. हे मी लिहू का? ठीक आहे. ए ई रेस टू आय के एल मायनस सॉरी प्लस मायनस ए इक्वल टू -b ना. सो बी इक्वल टू -a बरोबर आहे. ई रेस टू -आय के एल. राईट. अँड दिस इज अगेन ऑल्सो इक्वल टू 0. ही ऑलरेडी व्हॅल्यू आहे माझ्याकडे. सो ऑब्वियसली what I get is implies b equal, so this whole thing equal to 0. एकच मिनिट आता हे मी बेटर एक्सपांड करतो. हा इथे विषय संपलेला आहे. सो ही व्हॅल्यू मी फक्त आत्ता इथे वापरतो आहे आणि मला त्यामुळे काय मिळणार आहे. मे बी आय विल यूज दिस डिफरंट कलर. सो दिस वी आर स्टार्टिंग हिअर. व्हॉट वी विल गेट. वी विल गेट ए ई रेस टू आय के एल प्लस -a ई रेस टू -आय के एल इक्वल टू 0. ना याच्यामध्ये फॉर सम अरेंजमेंट आय वॉन्ट टू यूज सम फॉर्म्युला फ्रॉम ट्रिग्नोमेट्री आणि त्यासाठी टू मेक दॅट गेट दॅट इन टू द फॉर्म अ पर्टिक्युलर फॉर्म
व्हॉट आय वूड लाईक टू डू इज, मी जर याला ओके, नेक्स्ट स्टेप विल बी, मी समजा मी एक एक थोड्या हळूहळू सांगतोय तुम्हाला, एकदम कॉम्प्लिकेटेड नको होण्यासाठी. सो पहिला मुद्दा, मी ए कॉमन काढला. ठीक आहे, ए कॉमन काढला. ए जर कॉमन काढलं तर मला काय मिळतं आहे, ई रेस टू आय के एल मायनस ई रेस टू मायनस आय के एल. ठीक आहे, इक्वल टू 0. इथपर्यंत तर मला इझिली मिळालेलं आहे. आता तुम्हाला एक फॉर्म्युला आठवत असेल, ई रेस टू थिटा मायनस ई रेस टू मायनस थिटा बाय 2i, असा एक फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल. दॅट इज नथिंग बट साइन के एल. आपण या केसमध्ये जर बोललो तर यू विल गेट साइन के एल. सो ते मिळवण्यासाठी आय विल हॅव टू, याला मला डिव्हाइड करावं लागणार आहे 2i ने. आणि बिकॉज आय वॉन्ट टू डिव्हाइड बाय 2i, आय हॅव टू ऑल्सो मल्टिप्लाय बाय 2i. सो मी इथे या स्टेपमध्ये काय करतो आहे, मी डिव्हाइड अँड मल्टिप्लाय बाय 2i. ठीक आहे. सो या प्रत्येक स्टेप तुम्हाला थोड्याशा एकदा किंवा दोनदा हे जर लिहिलं तर या तुमच्या लक्षात राहतील. वाटलं तर इथे तुम्ही लिहा, डिव्हाइड अँड मल्टिप्लाय बाय 2i. ठीक आहे. सो यू गेट दिस, आणि देन इट बिकम्स स्लाइटली सिम्पल, अँड दॅट इज हा 2i बाहेर येणार, 2i इंटू ए तसाच इंटू साइन के एल इक्वल टू 0. ठीक आहे. सो दिस इज वॉट वी गेट. हे 0 जर व्हायचं असेल, ए 0 असू नाही शकत, ए 0 असू नाही शकत. त्यामुळे साईनची जी टर्म आहे दॅट हॅज टू बी 0. ठीक आहे. मला असं वाटतं आहे मी थर्ड याच्यावरती हे लिहायला लागतो, बेटर फॉर दिस. या सो याच्यामध्ये मी म्हणतो आहे की ए कॅनॉट बी 0. याच्या पुढे वाटलं तर तुम्ही लिहू शकता, वी नो ए कॅनॉट बी 0. नाव वी नो ए कॅनॉट बी 0. हेन्स इथून मी कंटिन्यू करतो, साइन के एल नीड्स टू बी इक्वल टू 0. आणि याचा अर्थ काय होतोय, इट इम्प्लाइज के एल साइन ऑफ समथिंग इक्वल टू 0. याचा अर्थ ती समथिंग जी व्हॅल्यू असणार आहे, कधी कधी 0 असू शकते, दॅट विल व्हेन इट विल बी some few times of pi. So like 1 pi, 2 pi. So it will be n into pi, where n equal to 1, 2, 3 dot. Right? आणि so you can simply take the value. Hence k ची व्हॅल्यू मी फक्त वेगळी काढतोय, n pi by l. This is what the k. आता जर तुम्ही आधीच्या याच्यात बघितलं, वी ऑल्सो हॅव सम व्हॅल्यू ऑफ के. दिस इज वॉट वी हॅड ॲज के. सो आय कॅन इक्वेट दिस व्हॅल्यू विथ दिस व्हॅल्यू. सो दिस 8 pi square m by h square equal to n pi l. I can write this. So you can write by now, by equating two equation dot we get and it will be simply की त्याच्यामध्ये ओके. सो के स्क्वेअर सो याच्यामध्ये एक छोटी एरर झालेली आहे.
हे जे काय हे बरोबर आहे सगळे, यात काही प्रॉब्लेम नाही. हा फक्त हा जो ब्रॅकेट आहे पिंक ब्रॅकेट, आपण हा याच्यासाठी लिहिलेला आहे की ज्याला आपण या ब्रॅकेटला आपण के स्क्वेअर म्हटलेलं आहे. त्यामुळे इथे दिस इज इक्वल टू के स्क्वेअर नॉट के. कळतंय तुम्हाला? इट वॉज अ मायनर एरर व्हाईल रायटिंग. हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटला आपण के स्क्वेअर नाव दिलेलं आहे. सो मी हे पण वाटलं तर वेगळ्या रंगामध्ये करतो. सो हे आपण तेव्हाच केलं होतं, फक्त इथे स्क्वेअर लिहायचा राहिला. सो वी हॅव इन व्हॅल्यू ऑफ के स्क्वेअर. त्यामुळे वी कॅन इक्वेट ऑर वी कॅन डायरेक्टली राईट के स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. सो के स्क्वेअर जो होता आपल्याकडे, वी ऑलरेडी हॅड के स्क्वेअर व्हॅल्यू. सो के स्क्वेअर जो होता दॅट वॉज 8 पाय स्क्वेअर एम बाय एच स्क्वेअर. हा ऑलरेडी वी हॅड दिस. दॅट इज इक्वल टू नाव याचा आम्हाला स्क्वेअर करावा लागणार आहे. इक्वल टू मे बी ब्लॅकमध्ये लिहितो, हे तुमच्या लक्षात येईल, एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय एल स्क्वेअर. राईट. दॅट्स गुड. याच्यात बरेच एरर होत आहेत माझ्याकडून. हा ब्रॅकेट जो आहे याला मी के स्क्वेअर म्हटलेलं आहे. हा अख्खा ब्रॅकेट आहे आणि ह्या ब्रॅकेटमध्ये परत ई पण मला इथे लिहायचा राहिलेला आहे. सो ही ब्रॅकेट, ही टर्म लिहिताना मी घाई झाली असेल, माझ्याकडून काहीतरी झालं असेल, मला आठवत नाही. आय वॉज डिस्ट्रॅक्टेड. 8 पाय स्क्वेअर एम बाय एच स्क्वेअर इन टू ई. हा सगळ्याला आपण ई के स्क्वेअर म्हटलेलं आहे. हा अख्खा ब्रॅकेट आहे, त्यामुळे इथे ई सुद्धा असला पाहिजे. ठीक आहे. सो ई टर्म पण आहे. या छोट्या छोट्या गोष्टी त्या कोणाच्याही होऊ शकतात, एक्झाममध्ये पण होऊ शकतात. पण इस्पेशली आय एम ट्राईंग टू शो यू की हाऊ यू मस्ट अवॉइड हॅपनिंग दीज थिंग्स. ठीक आहे. सो याच्यामध्ये ई सुद्धा आलेला आहे. आणि हे सगळं जे काय चाललं होतं, दिस वॉज टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ ई. सो याच्यामध्ये ई सोडून आता सगळ्या गोष्टी तुम्ही एका साईडला नेऊ शकता. हेन्स यू कॅन गेट ई इक्वल टू, आणि सगळ्या गोष्टी जर तुम्ही तिकडे नेल्यात तर तुम्हाला मिळतं एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 8 एम एल स्क्वेअर. This is what you get, and this is very very important formula. So this needs